अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत कुर्मदास महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते शिव हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. असो ऐसे समुच्चय करुण, कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण. मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलत प्रश्नाते. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती, आम्हा सांगता जन्मस्थिती. परक परी कवन स्थानी केवते युक्ती, व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण, की दीक्षेचे भविष्य पुराण. पूर्वीच कथिले पराशर नंदने, महामुनी व्यास तो. आगापूर्वी 88 सहस्त्र ऋषी, निर्माण झाले विधी विर्यासी. ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी, आमाप काही उरले असे. ते जीवदसे वाचुनी सत्य, महाराजा न पावे उदय. तरी ते ठाई ठाई किवते वीर्य, त्याचे ठाय ऐकावे. उपरी चर वसू यांनी असता, वीर्य गळले उर्वशी पाहता. ते शरस्थवी दुरोणी द्रवता, आदळता झाले त्रिभाग. यमुनेत वीर्यबिंदू द्रोणाकाठी, पडताची झाले त्रिभाग शेवटी. 2 भाग द्रोणापोटी, एक जळी पडिला. असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला, तो तत्काळ द्रोणकुपी जन्मला. परी जळात जो भाग पडिला, तो ग्रासिला मच्छिने. तरी ते मत्स्योदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे. परी जीवदसे विनगर्भ वंशोदय होत नाही महाराजा. तरी प्रागणिक कवी नारायण, तेने मत्स्योदरी जन्म घेणे. मच्छिंद्र ऐसे जगाते नामाने, मिरवावे महाराजा. या परी शिवकामावरी कोपण, तृतीय नेत्रीचा काढून अग्न. महास्मर केला भस्मतेने, ऐसे ग्रंथ बोलती. परी तो काम द्विमूर्धनी, बैसला आहे प्राशन करुणी. तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी, जालिंदर नामे मिरवेल. या परी कुरुवंशी जन्मे जे, नागसत्री आवाहन केले आहे. तया वंशी महान पाहे, बृहद्रथ राणा मिरवेल. तो महिलागी करील हवन, तेव्हा गर्भ सांडिल द्विमूर्धन. यज्ञकुंडी दे दीप्यमान, जालिंदरे जन्मावे. या परी ब्रह्मवीर्य सहस्त्रेसी, ऋषी निर्मिले सहस्त्र88. तेव्हा वीर्य रेवा 83, रेवे माझी पडियले. ते महीचे परमकुशी, वीर्य आहे रेवा 83. ते व्यापुनी जीवदशेशी, देहा लागी मिरवावे. तो महाराजा चमस नारायण, रेवण सिद्ध मिरविजय नामाने. रेवा रेवेत झाला जन्म, म्हणून नाम हे त्याचे. तेची वेळी आणि करीत सर्पिनी मौळी अकस्मात. पडता प्राचिले तिने नेमस्त, भक्ष म्हणून जानपा. तो जन्मे जयाचे नागसत्रात, नाग आहुती विप्रदेत. तये वेळे आस्तिके निश्चित, सर्पिनी ते लपियले. ब्रह्मवीर्य उदरात, अंडजा शुक्तिक रत्न मुक्त. पुढे होईल महानात, भविष्य जाणून आच्छादी.
महातरुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्रागणिक ऋषीश्वरी नवमास लोटले. असो त्या अंडजा शुक्तिका युक्त जीवदशा सकळ होऊनी मुक्त. तरी आविर्होत्र नारायण तेथ संचरिजे महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडूनी गेला आहे तक्षक नंदिनी. तो वडाच्या पोखर स्थानी अद्याप आहे महाराजा. तरी तेथे आविर्होत्र प्रवेश करिता सत्पात्र वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. या परी मित्ररेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मचिंद्रजती. ती वरद हस्ताची क्रीडा विभूती साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय. परी ते भविष्य कारणी करडामय वरद भस्म मिरवेल. ते हरिजो नारायण शीघ्र संचरुणी दीक्षा कारण. गोरक्षासे प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरवावे. या परी मृडाणी कारणी सुरवर आलिया दक्ष सदनी. ते कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातले. परी दक्षात्मजेची रूप रहाटी नेत्र कटाक्ष पाहता परमेष्टी. तेने धडाडूनी कामपाटी इंद्रियद्वारा दर्विला तो. परी तो चतुराननी बैसली होती सभास्थानी. कामद्रवता इंद्रियवदनी परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरण टाचे छिन्नत्व केले रेताचे. ते एक आगळे 60 सहस्राचे रेत भाग वहियले. ते 60 सहस्र रेत प्रमाणासी जीवदशा अपत्यवाल खिल्य ऋषीसी. झाले परी एक भागाशी वीर्य आहे तैसेच. ते लज्जायुक्त होऊनी केरासह सांडिले भागीरथी जीवनी. तयातुनी एक भाग जाऊनी कुशबेटी स्थिरावला. तरी ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली. ती पिपलायन माऊली संचारावे तेने तेथे. टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ. जगात मिरवणी जगविख्यात दीक्षे लागी विराजावा. या परी कुंभोद्भवाचा उदय झाला. तो मित्र कामशराचा लोट लोटला. तो गगनपंते विमुक्त झाला अतिबळे करुणिया. एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता. एक भाग महिवर्ता कैलिक सदनी पातला. तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरी उद्वसी. भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी अंगणी ते ठेविले. तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडले भरतरियात. ते कैलिक पाहुणी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे. तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी. संचरुणी रेत अंगी भरतरी नामे मिरविजे. या परी हिमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेला महितेशहिनी. ते सरस्वतीचे उद्देशे करुणी विधी वीर्यासी ढासळला. ते वीर्य गचकरणात पडताची झाले बिंदुयुक्त. तरी काहीशे वीर्य होऊनी विभक्त महिवती पडिले. तयावरुणी व्याघ्र चाली चालता भेदले पाऊली. तया पाद संधीत तनू केली जीवदशा अत्रीची. तैसा गजकर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न. तया नामाभिधानी प्रयत्न कर्ण कानिफा मिरविजे. या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी. कर्दम पुतळा करिता जेठी अभिमंत्रोणी भविष्यांतर. मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिलिया पुतळामय. तैकर भाजने संचराया जीवदशा मिरवावी. ऐसे सांगुनी रमारमणे संतुष्ट केले नवनारायण. मग परस्परी नमना नमन करुणिया उठले ते. असो भगवंतेसी नवनारायण पाहती मंदिरा चळमौळी स्थान. श्री शुकाचार्य समाधी पाशी जाऊन समाधी ते वरिले. नव समाधी मेरू पाठारी 10वी समाधी शुक ऋषीश्वरी. असो ते 10 स्थूळ शरीरी पुढे तेतुनिया निघाले. या परी शुकवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण. रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते शिव हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय.